हॅलो. आपण जेव्हा दुकानात किंवा ऑनलाईन सुद्धा स्किन केअरचे प्रोडक्ट्स बघतो तेव्हा बऱ्याच प्रोडक्ट्सवरती लिहिलेलं असतं ऑइली स्किन, नॉर्मल स्किन किंवा ड्राय स्किन. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला प्रोडक्ट्स घ्यायचे असतात. पण आपल्या स्किनचा टाईप ओळखायचा कसा? तर सगळ्यात पहिली ड्राय स्किन. चेहऱ्याचा खारा शेंगदाणा होणे ही म्हण माहितीये का तुम्हाला? तर म्हणजे काय होतं, खारा शेंगदाणा, खारवलेला शेंगदाणा असतो त्याच्या कसं पांढरं पांढरं असतं, तसं विंटरमध्ये किंवा ड्राय वेदर खूप असेल तर आपली स्किन सुद्धा अशी एकदम ड्राय होते आणि अशी ओढल्यासारखी होत असते. म्हणजे तुम्ही काहीही करा ती स्किन ड्रायच असते. तर त्याला ड्राय स्किन म्हणतात. दुसरी ऑइली स्किन. म्हणजे कुठलीही वेदर कंडिशन असो तुम्हाला ऑलवेज ऑइली किंवा थोडंसं चिकट किंवा चिपकू असं वाटतं, तर त्याच्यासाठी ऑइल कमी सिक्रेट होणारे किंवा ऑइलीनेस कमी होणारे असे प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायचे असतात. तिसरी स्किन नॉर्मल स्किन. कुठलीही एक्स्ट्रीम कंडिशन असेल, पावसाळा असेल, उन्हाळा, हिवाळा, तरी स्किन एकदम खूप ड्राय झाली आहे किंवा खूप ऑइली झाली आहे असं कधीच होत नाही, तर ती नॉर्मल स्किन. आणि अजून एक फनी स्किन टाईप आहे बरं का, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन स्किन टाईप. म्हणजे आता माझा पण तसाच आहे. म्हणजे माझे फक्त गाल आहेत त्यांचा खारा शेंगदाणा होतो आणि कपाळ आणि नाक किंवा हे थोडंसं बाजूचं असं ऑइली असतं. तर माझी पूर्ण ड्रायही नाही आहे आणि ऑइली नाही आहे, तर ही ऑइली आणि ही ड्राय. तर असं असताना जर मी सगळ्या स्किनवर सेमच प्रोडक्ट, सगळ्या चेहऱ्यावर सेमच प्रोडक्ट लावला तर माझ्या ऑइली स्किन आहे त्याच्यावर जर मी खूप ऑइलवालं मॉइश्चरायझर लावलं तर मला त्रासच जास्ती होणार आहे. पिंपल्स येतील किंवा ऑइलीनेस खूप होईल आणि त्याच्यापासून स्किन डिसीजेस पुढचे सुरू होतात खूप ऑइलीनेसचे. तर त्याच्यामुळे मला जो माझा ऑइली भाग आहे तिथे आयदर मी मॉइश्चरायझर लावत नाही किंवा ऑइल फ्री प्रोडक्ट्स असतात ते लावते. पण एल्स मला ते गालाला, जिथे माझी ड्राय स्किन आहे तिथे लावावंच लागतात. आणि अजून एक स्किन टाईप सेन्सिटिव्ह स्किन टाईप असतो. म्हणजे तुम्ही काहीही लावलं, थोडंसं छोटंसं क्रीम, मॉइश्चरायझर किंवा असं वेगळी काही गोष्ट स्किनवरती लावली गेली तर लगेच स्किनला रेडनेस किंवा सेन्सिटिव्हिटी असं होतं. तर त्या स्किन टाईपला सेन्सिटिव्ह स्किन टाईप असं म्हणतात. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेदरप्रमाणे प्रोडक्ट्स कसे बदलायचे किंवा कसे वापरायचे हे बघूया.